माझे नाव सुनिधी आहे. आम्ही गावात राहत होतो आणि आमचे राहणीमान अगदी साधे होते. माझे वडील आम्हाला या जगातून सोडून गेले तेव्हा मी फक्त 16 वर्षांची होते. वडिलांच्या निधनानंतर आमच्या घरची परिस्थिती हलाखीची झाली. माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझी आई गावच्या सरपंचाकडे नोकरी करू लागली. पण तिथे जाताना आईने काही विचित्र गोष्टी करायला सुरुवात केली. मला खात्री होती की माझी आई माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. पण ते इतके मोठे असेल हे मला माहीत नव्हते. मी रात्री आईकडे अनेक मागण्या केल्या होत्या. मला वाटायचे की माझी एकही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. कारण आपण खूप गरीब आहोत आणि गरीब लोकांच्या इच्छा इतका सहजासहजी पूर्ण होत नाहीत. पण मुलगी असल्याने मी माझ्या आईशीच याविषयी बोलत होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडले ते पाहून मला अश्रू अनावर झाले. माझ्या खोलीत कितीतरी वस्तू ठेवल्या आहेत हे पाहिल्यावर. या सगळ्या गोष्टी मी माझ्या आईकडून मागितल्या होत्या. पण माझ्या आईला हे सगळं कुठून मिळणार? ती लोकांच्या घरी काम करायची आणि हे सर्व घडत असल्याने माझ्या आईच्या कृतीतही बदल होत होता. हे सर्व जाणून घेण्यासाठी मी एक दिवस तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि ती पकडली गेली. तिलाही आश्चर्य वाटले, कारण मला तिची सत्यता जाणून घ्यायची होती. त्यानंतर तिने मला अशी गोष्ट सांगितली की ऐकून मला धक्काच बसला आणि माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी स्वप्न पाहत आहे असे वाटले, कारण तिने मला सांगितले की माझे वडील वैद होते. जेव्हा ते हयात होते तेव्हा आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते. कारण गावातील सर्व लोक माझ्या वडिलांचा खूप आदर करत असत आणि माझ्या वडिलांचे गावातच एक छोटेसे दुकान होते. त्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी लोक लांबून येत होते. त्या काळात आमच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. मग एके दिवशी माझ्या वडिलांची तब्येत बिघडू लागली आणि त्यांची तब्येत इतकी खालावली की सर्व संबंधित पैसे त्यांच्या उपचारावर खर्च होत होते. आमच्या नातेवाईकांनीही आम्हाला जमेल तशी मदत केली, तरीही माझे वडील वाचू शकले नाहीत. माझी आई मला कोणत्याही कामावर लावू शकत नव्हती आणि माझा भाऊ अजूनही लहान होता. आम्ही भुकेने मरायला लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर आमचे जीवन पूर्णपणे बेरंग झाले आणि आम्हाला खूप काळजी वाटू लागली. आम्ही दोघे भाऊ बहिणी होतो. पूर्वी मी सरकारी शाळेत शिकायचे, पण आता माझे सरकारी शाळेत जाणेही बंद झाले होते. कारण आता मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती आणि माझा लहान भाऊ पण होता. त्यामुळे मी घरीच राहत होते. घरातील बिघडत चाललेली परिस्थिती हाताळण्यासाठी माझी आई लोकांच्या घरी काम करू लागली. माझी आई घरी आली तेव्हा ती खूप थकली होती, कारण तिला माहीत नव्हते की एक दिवस अशी परिस्थिती निर्माण होईल की तिला लोकांच्या घरी कामाला जावे लागेल. गरिबी माणसाला काय करायला भाग पाडत नाही, ते सर्व माणसाला करायला लावते जे आपण करू इच्छित नाही. गावचे सरपंच आमच्यावर खूप मेहरबानी करायचे. कधी कधी तो आमच्या घरी रेशन भरून आणायचा. पण अशा महागाईत केवळ रेशनने काही फायदा होत नाही. आजकाल महागाई वाढत आहे. यासोबतच खर्चही खूप वाढला आहे. कोणीतरी आपल्याला फक्त एका मर्यादेपर्यंत मदत करू शकते, परंतु नंतर आपल्याला सर्व काही स्वतःच करावे लागेल. माझी आई लोकांच्या घरी काबाड कष्ट करून पैसे आणायची. काही लोक तिला जेवणही द्यायचे. माझे वडील हयात असताना ते आमच्या गावचे मोठे वैद्य होते. माझी आईसुद्धा त्यांच्यासोबत औषधे बनवत असे. माझ्या वडिलांसोबत माझी आईही खूप हुशार झाली होती, पण वडील गेल्यानंतर ती तुटली होती. तिच्यावर घराची जबाबदारी आणि मुलांची जबाबदारी होती. वडिलांनी सर्व काही तिच्यावर सोडले होते. पण एक विचित्र गोष्ट अशीही होती की माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी माझ्या वडिलांवर आरोप केला होता की ते चुकीची औषधे बनवून लोकांवर उपचार करत होते. कारण लोकांना माझ्या वडिलांचे दुकान रिकामे करायचे होते, जे गावाच्या अगदी मध्यभागी होते, आणि असे बरेच लोक होते ज्यांना ते दुकान विकत घ्यायचे होते. पण माझे वडील हयात असताना त्यांनी दुकान विकले नाही. माझे वडील आजारी पडल्यावर आईला दुकान विकावे लागले आणि दुकान विकल्यानंतर आलेले सगळे पैसे माझ्या वडिलांच्या उपचारात खर्च झाले. एवढं सगळं करूनही माझे वडील जगू शकले नाहीत. कदाचित देवाने त्यांचा मृत्यू अशाच प्रकारे लिहिला असावा. ज्या लोकांच्या घरात माझी आई काम करायची ते तिला जास्त पैसे देत नव्हते. काही लोक तिला खायला द्यायचे, तर काही लोक म्हणायचे की बदल्यात फक्त पीठ आणि तांदूळ घ्या, आमच्याकडे पैसे नाहीत. मी आईला म्हणाले की तू सरपंचींच्या वाड्यात कामाला का जात नाहीस? तिथे काम करून जास्त पैसे मिळतील. माझी आई म्हणाली की मला माहीत नाही की मला हवेलीत किती पैसे मिळतील, पण सरपंचींच्या घरी अनेक नोकर काम करत आहेत. मला तिथे काम मिळणे अवघड आहे. मी म्हणाले तू तिथे जाऊन एकदा तिच्याशी बोलायला हवं. कुणास ठाऊक तुझ्यासारख्या मोलकरणीची तिथं कुणाला तरी गरज भासेल. असो, सरपंचींना 2 मुलगे आहेत आणि त्यांच्या दोन्ही पत्नींनी स्वतःसाठी स्वतंत्र दासी ठेवल्या आहेत. कोणास ठाऊक तिथेही तुझ्यासाठी काही काम असू शकते. माझी आई एकदा हो म्हणाली की मी जाऊन बघते. कोणास ठाऊक तिथे मोलकरीण लागते का? मी एक वेळा जाऊन बघेन. माझी आई म्हणाली तू खूप चांगला सल्ला दिला आहेस. दुसऱ्याच दिवशी ती सरपंचींच्या वाड्यात काम मागायला गेली. माझी आई खूप वयस्कर झाली होती, पण तरीही ती खूप सुंदर आणि गोरी रंगाची होती. माझ्या वडिलांचेही माझ्या आईवर खूप प्रेम होते. आता माझ्या आईला कोणी पाहिलं तर ते म्हणायचे की तरुण मुलगी झाल्यावरही तुझे लग्न सहज होऊ शकते, कारण तू सुंदर आहेस. पण माझ्या आईने आम्हा दोन्ही भावंडांच्या हितासाठी दुसरं लग्न केलं नाही. देवाचे आभार मानते की माझ्या आईला हवेलीत काम करण्याची संधी मिळाली.
तिथल्या सगळ्यांच्या खोल्या झाडण्याचं काम तिला मिळालं. हे काम माझ्या आईसाठी अवघड नव्हते. माझ्या आईला हवेलीत काम मिळाले आहे. त्यामुळे आता तिला फक्त हवेलीतच काम करावे लागणार आहे याचा मला आनंद झाला. आणि आता हवेलीत काम करून तिला भरपूर पैसे मिळतील. तिला घरोघरी जावे लागणार नाही. कारण एक दिवसात माझी आई 2-3 घरात जाऊन काम करताना खूप दमून जायची. आम्ही दुसरे काही करू शकत नव्हतो. मी सुद्धा शिकलेली नव्हते. मी शिकले असते तर काही नोकरी केली असती किंवा माझा भाऊ तरुण असता तर त्याने काही काम केले असते. तोही माझ्यापेक्षा लहान होता. खेळायला आणि उड्या मारण्याइतपतच त्याचे वय झाले होते. मी माझ्या आईला लोकांच्या घरी काम करायला सांगितले. पण आईने मला नकार दिला की लोकांच्या घरी कामाला गेलीस तर धाकट्या भावाला कोण सांभाळणार. त्यामुळे मला घरीच राहावे लागले आणि माझी आई सरपंचींच्या घरी कामाला जाऊ लागली. माझ्या मनात ही गोष्ट नेहमी असायची की माझ्या आईला किती वेदना होत असतील आणि तिला किती त्रास होत असेल. कारण वडिलांच्या मृत्यूनंतर तीही आजारी पडू लागली. तिच्यात पूर्वीसारखी चपळता नव्हती. पण आता काय केले जाऊ शकते. एके दिवशी माझी आई वाड्यातून घरी परतली तेव्हा तिने घरात काहीतरी शोधायला सुरुवात केली. मी आईला म्हणाले, काय शोधतेस? तू आताच कामावरून परत आली आहेस. थोडी विश्रांती घे. चल मी तुझ्यासाठी जेवण वाढते. परंतु आई म्हणाली, तू जा, मी थोड्या वेळाने जेवते. आणि ती पुन्हा काहीतरी शोधू लागली. मी तिथे उभी राहून माझ्या आईकडे बघत होते. मग तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली की तुझ्या वडिलांचा एक जुना डबा तिथे पडला होता. त्यांनी दुकान सोडल्यावर तो तसाच आणला होता. तो कुठे आहे? मी तेच शोधत आहे. मी म्हणाले, आई तू त्या जुन्या डब्याचं काय करणार? आई म्हणाली, मला फक्त तू त्याला शोधायला मदत कर. आई मला घाईत असल्यासारखी वाटत होती आणि ती खूप काळजीत दिसत होती. मी पण तो बॉक्स नक्कीच पाहिला होता, पण तो कुठे गेला माहीत नाही. ती एक मोठी लोखंडी पेटी होती. त्यात माझ्या वडिलांची औषधे ठेवली होती आणि तो बॉक्स त्यांच्या दुकानातून आला होता, ज्यामध्ये ते लोकांना औषधे देत असत जे उपचार करण्यासाठी वापरले जात होते. काही वेळाने ती पेटी सापडल्यावर आईला हायसे वाटले, पण तिने मला सांगितले नाही की ती पेटी का शोधते आहे. मग एक दिवस ती मला विचित्र गोष्टी करताना दिसली. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. जरी हे त्याच्या जागी होते की माझ्या वडिलांच्या मृत्यूने माझ्या आईला खूप दुःख झाले होते, त्यामुळे ती खूप अशक्त आणि पातळ झाली होती. जरी माझी आई माझे वडील असताना मजबूत, सुंदर आणि जाड होती, माझ्या आईचा रंग निस्तेज झाला होता आणि ती खूप अशक्त झाली होती. शिवाय दिवसेंदिवस तिचा रंगही काळा होऊ लागला. कदाचित ती लोकांच्या घरी काम करायची आणि स्वतःकडे लक्ष देत नव्हती म्हणून असेल. बाईचा नवरा वारला आणि घराची आणि मुलांची सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली तर ती स्वतःवर लक्ष कसं केंद्रित करणार. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने स्वतःला पूर्णपणे दुःखी केले होते. इतकेच काय, तिला तिच्या मुलांची सर्वाधिक खूप काळजी वाटत होती. आता माझी आई माझ्या वडिलांच्या मृत्यूवर शोक करू शकत नव्हती. तिला फक्त वाईट वाटू शकत होते, कारण तिला मुले होती आणि तिला त्यांची काळजी घ्यायची होती. मी पाहिले की माझी आई खोलीत गेली होती. तिने मला सांगितले की मी अंघोळ केल्यानंतर मला हवेलीवर कामाला जावे लागेल. आमच्या घरात 2 खोल्या होत्या. एक खोली माझ्या आईबाबांची होती आणि आम्ही दोघे भाऊ बहिणी एकाच खोलीत राहत होतो. वडील वारल्यापासून आम्ही दोघे भाऊ बहिणीसोबत तिथेच झोपत होतो. आईच्या खोलीची खिडकी तुटली होती. जेव्हा मी खिडकी जवळून गेले तर माझी आई खोलीत आरशाजवळ काहीतरी करत उभी होती. मला ते दिसले, पण तिने चेहऱ्यावर विचित्र प्रकारची पेस्ट लावली हे पाहून मला आश्चर्य वाटले. आणि मग ती हात आणि पाय कमरेला आणि मानेवर लावत होती. मला आश्चर्य वाटले, आई काय करते? मला तिला याबद्दल विचारायचे होते, पण काही विचार करून मी तिला विचारले नाही. त्यानंतर ती थोडा वेळ अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. जेव्हा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिचा रंग चमकत होता. त्यानंतर ती कामावर गेली. त्या दिवसापासून मी विचार करत राहिले की माझी आई तिच्या हाताला, पायावर आणि तोंडाला कोणती पेस्ट लावते आणि तिला ते करण्याची आवश्यकता का होती? ती आधीच खूप सुंदर आणि गोरी होती. मग तिला याची गरज का होती? हो, पण हल्ली तिचा रंग थोडा काळवंडू लागला होता. पण आता वयात येऊनही तिला या गोष्टीची काय गरज होती? माझ्या लक्षात आले की हे सर्व आई हवेलीत जाण्यापूर्वी करायची. ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर ती अंघोळ करते आणि त्यानंतरच ती हवेलीत का जाते? आणि ही गोष्ट काय आहे? मी बरेच दिवस शोधत राहिले, पण काहीच सापडले नाही किंवा आई जी पेस्ट चेहऱ्यावर लावत होती त्याचा काही पत्ता नव्हता. मग एक दिवस मी स्वयंपाकघरात अन्न शिजवत असताना अचानक माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी स्वयंपाकघरात एक विचित्र गोष्ट पाहिली होती. माझी आई ज्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावत होती ही तीच गोष्ट आहे का असा प्रश्न मला पडत होता. कारण मी ही गोष्ट स्वयंपाकघरात आधी कधीच पाहिली नव्हती. हे देखील शक्य आहे की मी नुकतेच स्वयंपाक करायला सुरुवात केल्यामुळे हे माझ्या लक्षात आले नसेल. आता घरची सर्व कामे मी स्वतः करायचे. याआधी आईच सर्व काही करायची. फक्त एक गोष्ट होती जी खूप विचित्र होती आणि म्हणूनच मला त्याबद्दल शंका येऊ लागली. मला स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात तुरटीशिवाय काहीही सापडले नाही. एका बाजूला तुरटीचे काही तुकडे ठेवले होते, दुसऱ्या बाजूला तुरटीची भुकटी होती. कदाचित आई या तुरटीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावायची आणि ती नेहमी हे काम हवेलीत जाण्यापूर्वी करत असे. तिने हे काम सर्वांसमोर कधीच केले नाही आणि ती हे सर्वांपासून गुपचूप करत होती. तिने पण मला काही सांगितले नाही. मग मी तिला गुपचूप पाहिले आणि मला हे कळले. तेच मला आता कळत नव्हते, पण यानंतर आणखी काही विचित्र गोष्टी घडू लागल्या ज्या माझ्या समजण्याच्या पलीकडे होत्या.
एके दिवशी मी आईच्या मागे वाड्यात गेली होती. हवेलीचे दार असे होते की ते सर्वांसाठी खुले होते. हवेलीतील बहुतेक गरीब लोक सरपंचीकडे मदतीसाठी येत असत. गावचा सरपंच खूप चांगला माणूस असल्याने तिथे कोणाच्याही हालचालींवर बंधने नव्हती आणि गावातील सर्व लोकांच्या समस्या ते लक्षपूर्वक ऐकत असत आणि त्यावर उपायही शोधत असत. त्यांच्या घराचे दार उघडे ठेवले होते, जेणेकरून केव्हाही कोणीतरी गरीब माणूस यावा, त्याला कोणाच्याही मदतीची गरज असेल तर. गावातील लोक सरपंचींचा खूप आदर करायचे आणि त्यांना आपला देव मानायचे. माझा हुलिया खूपच खराब होत होता. असे वाटत होते जणू मी या हवेलीची दासी आहे. माझी परिस्थिती अशी होती की मी काय करू, कारण माझ्याकडे घालायला कपडेही नव्हते. घरची परिस्थिती बिकट असल्याने घरी जेवण बनवणे कठीण झाले होते. मी माझ्या आईला सोडण्यासाठी आत जात होते तेव्हा चौकीदाराने मला दारात थांबवले आणि कुठे जायचे आहे ते विचारले. माझी अवस्था पाहून ते म्हणाले की इथे नोकरांना काम नाही, काम करायला इथं भरपूर सेवक आहेत. मी म्हणाले मी नोकर नाही. तर चौकीदार म्हणाला ठीक आहे, मग भिकारी आहे? थांब, मी सरपंचाकडे जाऊन तुझी शिफारस करतो. मला त्या चौकीदाराचे खूप वाईट वाटले की तो माझे न ऐकता इतके बोलतो आहे. आता मी इतकीही गरीब नव्हते की तो मला भिकारी समजत होता. मी तिथून शांतपणे परत आले आणि घरी जाऊन रडायला लागले. मी आईला सांगितले की ही आपली औकात आहे का? आपले जीवन अशा टप्प्यावर पोहोचले आहे की लोक आपल्याला भिकारी समजू लागले आहेत. आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टी घडतच राहतील का? वडिलांच्या जाण्यानंतर हे सर्व घडले आहे. ते हे जग सोडून गेले नसते तर कदाचित हा दिवस आपल्याला पाहावा लागला नसता. माझी आई म्हणाली की आता ते हे जग सोडून गेले आहे. देव फक्त त्यांच्या आवडत्या माणसालाच संकटात टाकतो. त्यामुळे सर्व काही सहन करायला शिक. कोणास ठाऊक होते की ते असेच जग सोडून जातील आणि त्यांच्या जाण्यानंतर आपण इतके लाचार होऊ. काळजी करू नको, देव एक दिवस सर्व काही ठीक करेल. आज मला खूप राग येत होता. मी माझ्या आईला विचारले की तुझ्या सांत्वनाने माझा गमावलेला आदर परत मिळेल का? चौकीदाराने मी भिकारी समजल्यावर मला खूप वाईट वाटलं. तू ही पहिल्यापासून मोलकरीण नाहीस, ही आपली मजबुरी होती ज्यामुळे तू हवेलीत काम करत आहेस. आई म्हणाली ठीक आहे, मग सांग तुला काय हवंय, मी तुला सगळं घेऊन येते. मी म्हणाले कुठून आणणार, आपल्याकडे खायला पुरेसे पैसे नाही आणि तू माझी इच्छा पूर्ण करण्याबद्दल बोलत आहेस. माझी इच्छा ही छोटी इच्छा नाही, माझ्या खूप मोठ्या इच्छा आहेत ज्या कदाचित कोणीही पूर्ण करू शकत नाही. आई म्हणाली ठीक आहे, सांग तुला नक्की काय हवंय. आईच्या सांगण्यावर मला राग आला आणि मी तिला रागात सांगितले की मला खूप कपडे, चांगले दागिने, महागडा मेकअप हवा आहे. मला वाचता येईल अशी चांगली पुस्तके हवी आहेत. मला मोबाईल हवा आहे, घरात TV हवा आहे आणि खूप गरम वाटतंय असं म्हणून मोठ्या माणसांच्या घरांमध्ये असते ना, ते घराला थंडावा देणारे AC, तेही हवे आहे. आणि मला एक मोठी खोली हवी आहे ज्यामध्ये मी सर्व काही ठेवू शकते. तू मला ते सर्व आणून देऊ शकते का? मी माझ्या आईच्या बाजूने रडत निघाले. मी आईशी असे बोलायला नको होते या विचाराने मी रात्रभर अंथरुणावर रडत काढली. मी तिला इतक्या गोष्टी सांगितल्या, यात आईचा काय दोष होता? ती आमच्यासाठी किती कष्ट करते आणि माझ्यामुळे तिला किती लाज वाटली असेल. मी माझा संयम गमावला होता, म्हणूनच मी तिला हे सर्व बोलले. सकाळ झाली होती त्यामुळे आई लवकर उठून कामाला गेली असावी आणि ती सायंकाळपर्यंत परतलीच नाही. बराच उशीर झाला होता. मी आई घरी येण्याची वाट पाहत होते. मी हवेलीत जाऊन तिला बोलावण्याचा विचार केला. वाडा आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होता, पण ते गावाच्या आत होतं. मी गेले तर माझा धाकटा भाऊही माझ्या मागे लागायचा, कारण तो तसाही खूप खोडकर होता. मी आई घरी येण्याची वाट पाहत राहिले आणि अचानक माझी नजर गेली. मी डोळे उघडले तेव्हा आई घरी आली होती. स्वयंपाकघरात उभी अन्न शिजवत होती. मी म्हणाले तू का स्वयंपाक करतेस? तू दिवसभर थकले आहे आणि मी स्वतः जेवण बनवेल. आई म्हणाली नाही, मी जेवण बनवते आणि आज मी फक्त तुझ्या आवडीचे जेवण बनवत आहे. तू जा आणि तुझ्या खोलीत बघ, मी तुझ्यासाठी काहीतरी ठेवले आहे. आमच्या घरात 2च खोल्या होत्या. आम्ही आमच्या आईसोबत झोपत होतो, त्यामुळे आम्ही दोघे भाऊ बहिणी ज्या खोलीत राहत होतो ती खोली बराच वेळ बंद होती. आई मला त्या खोलीत जायला सांगत होती. वडिलांच्या निधनानंतर आम्ही दोघे भाऊ बहीण त्या खोलीत गेलो नव्हतो. आम्ही नेहमी आमच्या आईसोबत राहायचो आणि रात्रीही तिच्यासोबत झोपायचो. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा वडील हयात होते आणि आम्ही दोघे भाऊ बहीण एका खोलीत झोपायचो आणि रात्री आई आणि वडील आम्ही दोघे झोपलो की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा यायचे, कारण आम्ही दोघे भाऊ बहीणही आपापसात भांडत असत. वडिलांच्या निधनानंतर आम्ही त्या खोलीत जाणे बंद केले होते, कारण आम्हाला एकच खोली पुरेशी होती. मी आईला विचारले तू माझ्यासाठी काय ठेवले आहेस? तिच्या चेहऱ्यावरचे हलके हसू होते. ती म्हणाली तू जाऊन बघ. याचे कारण मला समजू शकले नाही. मी त्या खोलीत शिरल्यावर पायाखालची जमीनच सरकली आणि डोळ्यांसमोर जे काही आहे त्यावर माझा विश्वासच बसेना. ज्या गोष्टी मी रागाने आईला सांगितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी. मी तिला सांगितले होते की मला भरपूर कपडे, दागिने, मोबाईल, महागडा मेकअप, शूज, खोलीत AC लावलेले आणि महागडे फर्निचर, या सर्व गोष्टी हव्या आहेत आणि महागडा TV ज्यावर मी चित्रपट पाहू शकते. एक छान मेकअप बॉक्स, बरेच डिझायनर कपडे ज्यात मी सुंदर दिसेन आणि ती संपूर्ण खोली अगदी आतल्या खोलीतही चांगली स्वच्छ केली होती आणि महागडे फर्निचर तिथे पडून होते. ही खोली पूर्णपणे बदललेली दिसत होती आणि पलंगावर एक छानसा अंथरूण पण होता. हे सर्व सामान खूप सुंदर होते. पडदेही काढले होते.
कदाचित ती आज दिवसभर आणि हे सगळं करत होती. ती वस्तू घेण्यासाठी शहरात गेली असावी, कारण एकही माल आमच्या गावचा नव्हता. असो, आमच्या गावात अशा गोष्टी उपलब्ध नव्हत्या. हे सर्व पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी एकाच वेळी हसायला आणि रडायला लागले. काय करावे हेच समजत नव्हते. मी धावतच खोलीतून बाहेर पडले तेव्हा माझी आई माझ्यासमोर उभी होती. मी तिच्या गळ्यात पडून गेले. आई म्हणाली होती, काळजी करू नकोस. पण काळजी करण्यासारखी गोष्ट होती, कारण ते हजारात नाही तर लाखात सामान होते. आणि मी जन्माला आल्यापासून तिथेच आहे. तेव्हापासून मी शहरातल्या महागड्या वस्तू फक्त खेड्यातील श्रीमंत लोकांच्या घरीच पाहिल्या होत्या. आम्ही गरीब होतो. मग आईने हे सर्व सामान कसे आणले? माझे सर्व कपडे मला प्रत्येकी 10,000 रुपये किमतीचे वाटत होते, कारण आजकाल एवढे महागडे कपडे आणि रेडीमेड कपडे फक्त शहरातच मिळतात. हे कपडे मोठ्या मॉलमधून आणलेले दिसत होते. आम्ही खेड्यातील लोक होतो. आम्ही खूप साधे कपडे घालायचो आणि आमच्या घरात फारसे सामानही नव्हते. आम्ही महाग गादीवरही झोपलो नव्हतो. माझ्या आईने हे अतिशय महागडे फर्निचर आणले होते. आम्ही फक्त जमिनीवरच झोपायचो आणि तिने खोलीत AC फिटिंग देखील केले होते. त्यामुळे संपूर्ण खोली थंड होत होती. खूप गरम होत होतं, पण खोलीत येताना त्यानंतर मला उष्णता अजिबात जाणवत नव्हती. मी पूर्वीच्या खोलीत राहायची आणि फक्त माझी आई आणि माझा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत झोपायचे. इथे काही वस्तू होत्या ज्या आधी दुसऱ्या खोलीत ठेवल्या होत्या. आईनेही ती वस्तू विकत घेऊन या खोलीत ठेवल्या होत्या. आमच्या घरात एक पेटी होती. माझ्या आईने वाड्यात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून ती पेटी नेहमी बंद ठेवायची आणि उघडून बंद करायची. त्या पेटीत काय ठेवले होते कुणास ठाऊक. माझी आत्याही या गावात राहायची, जी माझ्या वडिलांपेक्षा मोठी होती. एके दिवशी मी तिला भेटायला तिच्या घरी गेली. ती माझ्या आईबद्दल कधीच चांगला विचार करत नव्हती, पण आम्हा दोघींच्या बहीण भावंडांवर तिचं थोडं प्रेम असायचं. मी तिच्या घरी जाताना आईने आणलेले नवीन कपडे आणि महागडे कपडे घातले आणि तोच मेकअप केला आणि हातात मोबाईलही घेतला. मी खूप सुंदर दिसत होते. माझ्या आत्याच्या मुलीही तिथे होत्या, ज्या मला पाहून आश्चर्यचकित झाल्या. जणू माझ्या आत्याच्या मुलींनी मला पाहून पाण्यावरून राग झाली होती आणि माझी आत्या पण आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, एवढे छान सुंदर कपडे कुठून आणले? हे तर खूप महाग दिसत आहेत. तुझी आई तर दुसरीकडे काम करते. बरं, कोणीतरी भीक म्हणून दिली असेल. मी म्हटले, नाही नाही, भीक म्हणून कोणी दिलेले नाही. बाजारातून विकत घेतले, अगदी नवीन. खरे तर माझ्या आईने शहरातून आणले होते. मी पण माणूस होते. माझ्याही लहानपणी काही इच्छा होत्या ज्या पूर्ण झाल्या नाहीत आणि जे मला आता पूर्ण करायचे होते. माझ्या आईने माझ्यासाठी आणलेल्या सर्व गोष्टी मी त्यांना उत्साहाने सांगत होते आणि तिला सर्व काही सांगितले. माझे हे शब्द ऐकून त्यांना धक्काच बसला आणि त्यांचे तोंड उघडेच राहिले. माझ्या आत्याची मुलगी तिथून उठून निघून गेल्यावर आत्या म्हणाली, बघ, तुझी आई काही चुकीचे काम करत आहे का? मी म्हणाले, आत्या तुम्हाला काय म्हणायचे आहे? कसल्या गोष्टी सांगताय? ती म्हणाली, बघ, माझा भाऊ हे जग सोडून गेला आहे, पण तू माझ्या भावाची अमानत आहेस. तुम्ही दोघे भाऊ बहीण माझ्या भावाची शेवटची खूण आहे आणि तुझी आई आधीच खूप सुंदर होती. माझा भाऊ मेल्यानंतर आईचा रंग थोडा गडद झाला होता आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसू लागल्या होत्या, पण तरीही ती आताही खूप सुंदर आहे. कोणास ठाऊक तिने काही चुकीचे काम तर केले नाही? नाही तर तिच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? आता तू पण लहान मूल नाहीस, 16 वर्षांची झाली आहेस. तुझ्या वयात तुझ्या आईचं लग्न झालं होतं, कारण आमच्या गावात तरुण मुलींचे लवकरच लग्न होतात. आपण काय आहोत माहीत आहे का? आणि मग चुकीच्या मार्गाने पैसे मिळवणे स्त्रीसाठी खूप कठीण आहे आणि प्रामाणिकपणे पैसे मिळवणे खूप कठीण आहे. आणि तुम्ही सांगितलेला खर्च प्रामाणिक पैशाने कसा करता येऊ शकतो? माझ्या नवऱ्याकडे बघ, तो शहरात जाऊन सरकारी नोकर म्हणून काम करतो. इतके कमावतो, पण तरीही सर्व वस्तू विकत घेऊ शकत नाही, कारण आमच्याकडे इतके पैसे नाहीत. आणि तुझे वडील या जगात नाही. तुझी आई एका वाड्यात काम करते, तेही फक्त झाडू मारण्यासाठी आणि पुसण्यासाठी. त्यामुळे तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले? तुझ्या आईवर लक्ष ठेव. तुलाही मृत्यूनंतर तुझ्या वडिलांना सामोरे जावे लागेल. मग तू तुझ्या वडिलांना काय उत्तर देणार? उद्या तुझ्या आईने तुमच्या आयुष्यात नवीन वडील आणले तर तुम्ही काय कराल? आत्याच्या अशा गोष्टी ऐकून मी अस्वस्थ झाली आणि मला खूप राग येत होता. मी म्हणाले की मी निघते. ती म्हणाली की हो, तू रागाने निघते आहेस, पण नक्की विचार कर. निघताना मी त्याच गोष्टींचा विचार करत होते, कारण म्हणून मी विचारात पडले होते. मला वाटले की ती माझी आई आहे, ती मला याबद्दल सांगेल. ती मला सांगणार नाही तर अजून कोणाला सांगेल? पण जेव्हा मी माझ्या आईला याबद्दल विचारल्यावर आई म्हणाली, तू हे का विचारते आहे? तुला सामान मिळतो यातच खुश राहा. असे म्हणत तिने थेट मला ओरडायला सुरुवात केली. ती बोलली, अनावश्यक प्रश्न विचारण्याची गरज नाही. जा आणि घरातील कामे सांभाळ. आत्या मला म्हणाली होती की जर तुझी आई गप्प बसली किंवा प्रश्न विचारल्यावर रागावली तर समज किती चुकीचे कामं करते आहे. माझ्या आईला खरंच राग आला. माझी आत्या बरोबर होती. कदाचित ती चुकीचे काम करत असेल आणि म्हणूनच तिला राग आला. ती स्वतःही असेच म्हणायची. आईच्या मागे लागून मी एके दिवशी हवेलीत पोहोचली, कारण मला जाणून घ्यायचे होते की माझी आई तिथे कोणते काम करते, त्यामुळे तिला इतके पैसे मिळत आहेत. मात्र तिने मला हवेलीबाहेर काढले होते. त्यानंतर माझी नजर त्या पेटीवर पडली, ज्यामध्ये माझ्या आईने काहीतरी ठेवले होते. पण या पेटीची चावी फक्त माझ्या आईकडे होती. आता कशी तरी आईकडून चावी घ्यायची होती. रात्री घरी आल्यावर माझी नजर तिच्या पर्सवर पडायची, ज्यात ती चावीचा गुच्छ ठेवायची.
रात्री जेवण करून आई अंघोळीला गेली होती आणि पर्स बेडवर ठेवून ती निघून गेली होती. मी पटकन माझे पाकीट उघडले आणि यातून पेटीची चावी काढली. मला माहीत नव्हते की त्यात काय आहे. चावीने पेटीचे कुलूप उघडताच पायाखालची जमीन सरकल्याचे दिसले. तिथे काही नसून भरपूर पैसे होते. ही संपूर्ण पेटी भरपूर पैशांनी भरलेली होती. आई पटकन अंघोळ करून बाहेर आली. मी पटकन पेटी लॉक केली आणि चावी माझ्याकडे ठेवली. काही वेळाने जेव्हा माझी आई मोकळी झाली तेव्हा तिने मला काही गोष्टी दिल्या आणि म्हणाली की मी हे तुझ्यासाठी आणले आहे. ती म्हणाली की मी माझ्यासाठी पण काही गोष्टी आणल्या आहेत. माझे कपडे खूप जुने झाले आहेत म्हणून मला वाटले की मी देखील नवीन कपडे घालावे. तुझ्या आईने स्वतःसाठी आणखी काय विकत घेतले आहे ते बघ. आईचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. मी आईला सांगू लागले की शेवटी या सगळ्या गोष्टी मी का बघायच्या? तुझं काहीतरी चुकीचं काम केलं असेल. तू हे सगळं त्या पैशातून आणते आहेस. मी एवढंच म्हटलं की आईला धक्काच बसला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मी काही चुकीचे करत नसल्याचे तिने सांगितले. मला आश्चर्य वाटले की त्या पेटीमध्ये काय आहे. मी पेटी उघडून तिला दाखवली. मी म्हणाले, हवेली झाडणाऱ्या बाईला इतके पैसे कोण देतो? आई मला म्हणाली, गप्प बस. असे काही बोलू नको की तुला नंतर पश्चाताप होईल. मी तुला संपूर्ण गोष्ट सांगते. ती म्हणाली की मी फक्त वाड्याची झाडू लावणे आणि पुसण्याचे काम करते. पण जेव्हा मी सरपंचींच्या धाकट्या मुलाच्या बायकोला पाहून आश्चर्यचकित झाले. ती खूप गडद रंगाची होती. तिने सांगितले की तिच्या लूकमुळे तिच्या पतीचे दुसरीकडे कुठेतरी अफेअर आहे आणि तो आपल्या पत्नीला वेळ देत नाही. त्यामुळे ती चिडचिडी झाली आहे आणि तिने वेड्यासारखे वागायला सुरुवात केली आहे. तणाव आणि त्रासामुळे तिचा रंग गडद झाला होता. त्यामुळे ती कुरूप दिसू लागली. त्यामुळेच तिचा नवरा तिच्यापासून दूर जाऊ लागला. मी तिला म्हणाले की मी तुझा रंग अशा प्रकारे साफ करू शकते की तुझा नवरा तुझ्यासाठी वेडा होईल आणि तो ज्या स्त्रीच्या मागे आहे तो तिला सोडेल. ती म्हणाली, असे होऊ शकत नाही. मी अनेक उपाय करून पाहिले. मी कधीही गोरी असू शकत नाही कारण मी नैसर्गिकरित्या तशीच आहे. आणि तू रंग गोरा करण्याबद्दल बोलतेस तर तुझाही रंग गडद होत चालला आहे. मग तू स्वतःला गोरी का बनवत नाहीस? जरी तू गोरी आहेस. पण मला कळत नाही की तुझा रंग इतका गडद का होत आहे. माझी आई म्हणाली की मी आधी तुला माझा रंग स्पष्ट करून दाखवीन. जर माझा रंग स्पष्ट झाला तर तुलाही हा उपाय करून पाहावा लागेल. आणि तरीही तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा उपाय एखाद्या काळ्या मुलीवर करून बघा. प्रथम मी तिला माझा रंग कसा साफ झाला ते दाखवले. त्यानंतर तिने मला हवेलीत काम करणाऱ्या एका काळ्या मोलकरणीवर हा उपाय करून बघायला सांगितला. ती पण गोरी झाली होती. मग तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आता तिला हा उपाय तिच्यावर करून पाहायचा होता. मी म्हणाले, पण हा उपाय तुम्ही स्वतः करून पाहण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेली किंमत मोजावी लागेल. तू जे काही मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे असे तिने मला सांगितले. आणि मग मी तिला तुझ्या वडिलांनी बनवलेले औषध दिले जे ते त्यांच्या दुकानात विकायचे. ते औषध त्यांनी एका पेटीत ठेवले होते. मी तोच डबा शोधू लागले होते. ते औषध तुरटीपासून बनवले होते. म्हणूनच मी भरपूर तुरटी आणून ठेवली होती आणि त्याची पावडर बनवली होती. वडिलांनी तयार केलेल्या या औषधात तुरटी मिसळून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर खूप चमक येते, ज्यामुळे शरीरातील सर्व काळापणा आणि सावळेपणा नाहीसा होतो. ही पेस्ट तुम्ही 2 तास तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागावर लावल्यास जो भाग तुम्हाला गोरा करायचा आहे तिथे आणि नंतर थंड पाण्याने धुतला तर हळूहळू तो भाग स्वच्छ आणि गोरा होऊ लागतो. म्हणूनच मी माझ्या मालकिणीला दाखवण्यासाठी हा उपाय स्वतःवर करून पाहिजे आणि हवेलीत जाण्यापूर्वी ती पेस्ट चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर लावायचे, जेणेकरून माझा चेहरा देखील चमकू लागेल आणि स्पष्ट होईल. कारण माझा बहुतेक वेळ हवेलीतच जात असे. आणि बघ, मी तुझ्या समोर आहे. आता माझा रंग पूर्वीसारखा नॉर्मल झाला आहे आणि चेहऱ्यावरून सुरकुत्या देखील गायब झाल्या आहेत, जे तुझ्या वडिलांच्या निधनानंतर आल्या होत्या. तुझे वडील जाणते वैद्य होते आणि त्यांच्याकडे अशी अनेक औषधे होती जी शहरातील मोठ्या डॉक्टरांकडेही नव्हती. मी तुझ्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानात नेण्यासाठी काही औषधे बनवत असे, त्यामुळे मला याबद्दल माहिती होती. आता मालकिणीचा रंग खूप सुधारला आहे आणि ती कुरूपातून सुंदर दिसू लागली आहे. आणि म्हणूनच त्यांनी आनंदी होऊन मला भरपूर पैसे दिले. मी आधीच त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते ज्यात मी तुझे सामान आणले होते आणि हे पैसे मला काही दिवसांपूर्वीच तिने दिले होते. मी आता माझ्या मालकिणीला सांगितले आहे की मी आता हे काम करणार नाही कारण आता माझ्याकडे खूप पैसे आहेत. त्यामुळे मला नोकरी करण्याचे कोणतेही कारण नाही. तिने असेही सांगितले की माझे पती देखील माझ्यावर प्रभावित होऊ लागले आहेत कारण मालकिणीचा रंग बऱ्यापैकी साफ झाला आहे. मालकिणीने असेही सांगितले की तू आता इथून निघून जा कारण हे रहस्य गुप्त राहिले पाहिजे. ज्या मोलकरणीवर तिने हा उपाय ट्राय केला होता तिलाही तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे देऊन शहरात पाठवले होते. ती तिचे जीवन चांगले जगत आहे. मालकिणीने मलाही पैसे मिळताच नोकरी सोडण्यास सांगितले होते कारण माझे हे रहस्य इतर कोणालाही कळू नये अशी तिची इच्छा होती. आता माझ्याकडे देवाने दिलेले सर्व काही आहे. भरपूर पैसा आहे आणि घरात सर्व काही उपलब्ध आहे. त्यामुळे आता मला नोकरी करण्याची गरज नाही. त्या पैशातून गावात दुकान उघडून शहरातून काही सामान आणून आपण त्यात ठेवू आणि ते महागड्या किमतीत विकले जाईल. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. माझ्या आईने मला सांगितले की तिचा नवरा पुन्हा मालकिणीला वेळ देऊ लागला आहे कारण ती खूप सुंदर झाली आहे. ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे म्हणून तिने मला हे सर्व पैसे दिले आहेत. मी माझ्या आईची माफी मागितली आणि म्हणाले की मी माझ्या आत्याच्या सल्ल्यानुसार तुला हे बोलले.
माझी आई म्हणाली की लोक हेवा करतात. कोणाच्या यशाने कोणीही आनंदी होत नाही तर ते हेवा करतात. आम्ही आमच्या घरात एक दुकान थाटले होते. त्यात आम्ही शहरातून वस्तू आणायचो आणि ते महागात विकायचो. लोक आमच्याकडून वस्तू खरेदी करायचे कारण शहरात जाण्यासाठी खूप खर्च येतो. त्यामुळे लोकांनी सहज खरेदी करायचे. आमचं आयुष्य खूप छान चाललंय. मला अजूनही माझ्या वडिलांची खूप आठवण येते. कारण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी बनवलेल्या औषधाने आमचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले आहे. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.